नंतर आझाद मैदान या ठिकाणी या मोर्चाचं उद्घाटन आहे जाहीर सभेमध्ये होईल। वेगवेगळ्या नेत्यांची भाषणं होतील। त्यामुळे सरकारतर्फे आता आंदोलकांची दोषी आरोपी जे आहेत त्यांना कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई होण्यासाठी हा निषेध मोर्चा सामील झाला। कार्यकर्ते जे या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा करतात आणि अंजलिताई दमन यांनी बरेच आरोप केलेले आहेत आणि धनंजय मुंडे यांच्यावर पण हे आरोप आहेत, काय म्हणाल? आता ते जो आरोप करतो आहे त्यांच्याकडे त्याचे काही एव्हिडन्सेस असतील, त्याच्यानुसार त्यांचे आरोप होत असतील, परंतु याच्यामध्ये प्रारंभापासून माझी हीच मागणी आहे की सर्व आरोपींवरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे। आणि आपल्या सगळ्यांना हा घटनाक्रम आठवतो आहे की पोलीस यंत्रणेकडनं जर यामध्ये वेळीच कारवाई झाली असती तर ही कदाचित घटना घडली नसती। त्यामुळे थोडक्यात एक कायद्याचा ज्याला आपण म्हणू शकू की धाक या महाराष्ट्रातल्या सगळ्या सर्वसामान्यांमध्ये असला पाहिजे, विशेषतः जे अँटी सोशल एलिमेंट्स आहेत त्यांच्यावरती असला पाहिजे। आणि याच अनुषंगाने आमची सातत्याने सुरुवातीपासून भूमिका राहिलेली आहे। मेट्रोपासून आझाद मैदानपर्यंतचा हा मोर्चा, या मोर्चामध्ये प्रमुख मागण्या नेमक्या काय करण्यात आलेल्या आहेत? यामध्ये हीच मागणी असणार आहे की संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या ज्याला आपण म्हणू शकू की निधनाला किंवा मृत्यूला किंवा हत्याला, काही त्याला लेबल द्या तुम्ही, जे कारणीभूत आहेत त्यांच्यावरती कायद्यानुसार कठोरात कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी अद्यापही फरार आहे, त्यांना अटक झाली पाहिजे। यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली आहे। बरेचसे यावर सुद्धा दावे करण्यात येते की त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यांना ट्रीटमेंट त्यांना हवी तशी मिळते असं सुद्धा बोललं जातं। तुमचा विश्वास आहे या सगळ्या गोष्टींवर? नाही, एक बघितलं पाहिजे आपण की आता याच्यामध्ये SIT असेल किंवा ज्युडिशियल इन्क्वायरी असेल किंवा पोलिसांची चौकशी असेल, त्या यंत्रणेला त्यांची ती जबाबदारी आहे, त्याप्रमाणे आपण काम करू दिलं पाहिजे। आणि मला असं वाटतं की ज्युडिशियल कस्टडी असेल, मॅजिस्ट्रेट कस्टडी असेल, त्या तपास यंत्रणांनी ती न्यायालयाकडे केलेली मागणी आहे, त्या मागणीनुसार न्यायालयाने दिलेले ते आदेश आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की आपण याच्यामध्ये फारसं तपशिलात न जाता त्या यंत्रणेला त्यांची जबाबदारी पार पाडू द्यावी। देशमुख हत्याकांडाचा योग्य रीतीने तपास होतो असं वाटतं तुम्हाला? सध्या तरी आपल्याला तसं म्हणता येईल। आता मला असं वाटतं की त्यांचे बंधू धनंजय देशमुख हे तपास यंत्रणांच्या संपर्कात असतात, त्यांना त्यांच्याकडनं अपडेट्स पण मिळत असतात। आणि माझं असं म्हणणं आहे की तपासाला बाधा न येऊ देता जी काही माहिती तपास यंत्रणांना डिस्क्लोज करता येते ती त्यांनी करावी, जेणेकरून सर्वसामान्यांचा आमचा देखील विश्वास त्या तपास यंत्रणांवरती कायम राहील। एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या हत्याकांडाचे तार दूरपर्यंत गेलेत आणि मोठे मासे सुद्धा गळाला लागू शकतात अशी सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते, काय म्हणाल? याच्यामध्ये सुरुवातीपासून आम्ही हेच सांगतो आहोत की यात कुणीही असू देत, जे जबाबदार आढळून येतील त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतोय ज्योती मेटे यांनी आपली भावना मांडली आहे। जो कोणी या हत्याकांडाला जबाबदार असेल त्याच्यावरती योग्य ती कारवाई कायद्यानुसार झाली पाहिजे असं त्यांनी मत मांडलेलं आहे। आणि मेट्रोपासून आझाद मैदान मुंबईमध्ये आज जन आक्रोश मोर्चा सुद्धा काढण्यात येतोय। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV मराठी, मुंबई। असा इशारा जो आहे तो आंदोलकांनी